नमस्कार, मी भाऊसाहेब पवार. सर्व शेतकरी बंधूंचे कृषी टीममध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकरी बंधूंनो, मी आज घारगाव बोरबन परिसरामध्ये असून ज्यांना डाळिंबाच्या पांढऱ्या मुळीपासून झाडाच्या शेवटच्या पानापर्यंत सूक्ष्म माहिती असून ते इतरांना सुद्धा देण्याचं काम करतात असे सेंद्रिय शेती तज्ज्ञ कृषीभूषण नानासाहेब गाडेकर यांच्या डाळिंब बागेत मी उभा आहे. त्यांच्या डाळिंब बागेकडे आपण पाहू शकता, अतिशय उत्कृष्ट दर्जाचा अतिशय उच्च दर्जाचा माल त्यांनी पिकवलेला आहे. तर नाना शेट यांना मी विनंती करतो की त्यांनी फार विश्रांती काळापासून फ्लॉवरिंग असेल, सेटिंग असेल आणि फुगवण आणि हार्वेस्टिंग या संपूर्ण शेड्यूलमध्ये कृषी टेकची कोणती उत्पादने वापरली आहेत ते सांगावयाची विनंती करतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी टेक कंपनी एक संवर्धित कंपनी आहे, पर्यावरणपूरक कंपनी आहे. त्यांची उत्पादनं पर्यावरणपूरक असताना मित्रकिडींना संवर्धन करणारे आहे आणि त्याची कोणत्याही पिकाची सुरुवात बाल्यावस्था ते फळावस्था काढणी पाश्चात तंत्रज्ञान हे त्यांच्याकडे उपलब्ध आहे. तर सुरुवातीला कोणतंही पीक असताना सुरुवातीला आपण बेसल डोस देतो. बेसल डोस देता असताना शेणखताबरोबर संवर्धन असं त्यांचं एक खत आहे, ते भूसुधारक आहे, अनेक जीवाणुयुक्त आहे, अनेक पेंडीने युक्त त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. त्याच्यामुळे ते मित्र किडींना संवर्धन करणारं आणि गांडोळाला आणि इतर ज्या जीवाणूंना पोषण करणारं असं खत आहे. ते टाकल्यानंतर जमिनीची सुपीकता वाढते, पण उत्पादन निश्चित चांगलं येतं. त्याच्यानंतर आपण त्यावेळेस पिकाची फळवाढीची अवस्था असेल, बाल्यावस्था असेल, फुलफळांची अवस्था असेल, त्यांचे अनेक असे प्रोडक्ट आहे जे खूप चांगले आहेत. उदाहरणार्थ फळावस्थेत गोष्टीमे असं प्रोडक्ट आहे का त्याच्यामुळं फळांना त्यांची वाढ चांगली होते, त्यांचे पेशी विभाजन चांगलं होऊन फळांची साईज चांगली वाढते. त्यानंतर जर आपल्याला वातावरणाच्या बदलानुसार जर आपल्या पिकावर परिणाम होत असेल उष्णतेमुळे किंवा थंडीमुळं, त्यात सायझर असं प्रोडक्ट आहे, ते पण त्याचा उपयोग क्वालिटी आणण्यासाठी चांगला होतो. सिलिकॉन बेस सिलिकॉन पण त्यांचं आहे. वातावरणाच्या बदलामुळं आपल्या बाग ट्रेसमध्ये जात असेल तर सिलिकॉन एक चांगलं प्रोडक्ट आहे. आपल्या फळवाढीची अवस्था असेल, फ्लॉवरिंग अवस्था असेल, त्याच्यामध्ये त्यांची काही अशी सर्टिफाईड पर्यावरणपूरक अशी उत्पन्न आहे. नो थ्रिप्स आहे, इकोसाईड आहे, आळीला थ्रिप्सला कंट्रोल करणारी अशी पण काही औषधं आहे. त्यांनी परत रोग जर ह्युमिडिटी वाढली, रोग वाढला तर कृषी टेक कंपनीचा बोर्डोस सुद्धा चांगला आहे. तसेच त्यांच्याकडे इतरही उत्पन्न आहेत. जर आपल्याला बागेमध्ये इनबॅलन्स झाला, कधी कधी पावसाळ्यात काय होतं, पाऊस हाती पडतो, मुळी अडचणी येते, ती नत्र जास्त वाढतं, त्याचं सिलिकॉन बेस्ड आपण खतसुद्धा आहे ते जमिनीतून संवर्धन बरोबर येऊ शकतो. तसेच 70% डाऊनी फॉस आहे, ज्याने दिल्यानंतर झाडातील फॉस्फरसची लेवल वाढून रोगकिडीपासून झाड मुक्त होतं आणि फळांची साईज गुणवत्ता पण त्यांनी चांगली राहते. तसेच अनेक बोरॉन आहे, सिलिकॉन आहे, परत इकोसाईड आहे, नो थ्रिप्स आहे, इकोडा आहे, परत पांढरी मुळी वाढवण्यासाठी जमिनीतून ह्युमिक ॲसिड आहे, ग्रॅन्युल ह्युमिक आहे. निमॅटोड जर येत असला तर निमॅटोड संवर्धन करणारं निमॅटशीन आहे. असे अनेक प्रोडक्ट आहे. ते पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेपासून काढणी पाश्चातपर्यंत ती औषधं खतं आपण वापरू शकतो आणि आपलं पीक रोगमुक्त कीडमुक्त ठेवू शकतो. आणि संवर्धन करताना ही कंपनी पर्यावरणपूरक असल्यामुळं कोणत्याही औषधाचा रिसोडूस राहत नाही, मानवाला हानिकारक नाही. फळ काढणीनंतर फळाचा दर्जा आणि क्वालिटी टिकवण्यासाठी ही औषधं वापरल्यानंतर निश्चितच फायदा होतो आणि विषमुक्त फळ झाल्यामुळं त्याला निश्चितच मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. त्यामुळं कृषी टेक कंपनीची अशी अनेक अजून पुष्कळ औषधं आहेत, ती आपण निश्चितच वापरावं असं मला वाटतं. तर शेतकरी बंधूंनो, डाळिंबाच्या भरघोस दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादनासाठी कृषी टेकची पर्यावरणशील सर्व उत्पादने आपण एकदा अवश्य वापर करावा असं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना विनंती करतो. आणि सन्माननीय नानाशेठ गाडेकर यांनी डाळिंबाची सर्व प्रोडक्टची सविस्तर माहिती दिलेली आहे. धन्यवाद नानाशेठ.